आपल्यासोबत काही घडते आणि आपण ते विसरू शकत नाही म्हणते सर काय नशिबातच नाही वाटत. तर जेव्हा जेव्हा असं मनामध्ये वेगळा विचार येईल की मी नाही करू शकत माझ्याच्यानं नाही पॉसिबल, तेव्हा काही गोष्टी जराशा ध्यानात राहू द्या. आपल्या आईचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक छोटासा मुलगा लहानपणामध्ये ज्या वयात आपण मोबाईल पाहतो त्या वयामध्ये तो शस्त्रास्त्राचा शिक्षण घेऊन बरोबर आहे धैर्य शिस्त आणि स्वाभिमान याच्या जीवावर राजा शिवछत्रपती बनतो आणि स्वराज्याची निर्मिती करतो. शाळेच्या बाहेर बसणारा एखादा मुलगा फक्त शिकण्याची जिद्द जर असेल तर काय होऊ शकतंय, द सिम्बॉल ऑफ नॉलेज भारतीय संविधानाचा निर्माता होऊ शकतो बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनू शकतो. आयुष्यात लक्षात ठेवा जिंदगी में कुछ भी हो सकता है. 16 वर्षाचा एखादा मुलगा बरोबर आहे का नाही वेगवान गोलंदाजी समोर मैदानात उभा राहतो, लागलं तरी मैदान सोडत नाही आणि तो मैदान गाजवतो आणि हा 16 वर्षाचा क्रिकेट खेळणारा मुलगा भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जर बनत असेल तर आयुष्यात भया काही बी होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा जिंदगी में कुछ भी हो सकता है. वर्तमानपत्र टाकणारा एखादा व्यक्ती बरोबर आहे भविष्यात बी कल्पना केली नसेल पण वर्तमानपत्र टाकता टाकता मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती भारताचे बनू शकतात. तर आयुष्यात काय बी होऊ शकते. म्हणून कधी मनात तसा विचार आता लक्षात ठेवायचं जिंदगी में कुछ भी हो सकता है. रेल्वेच्या दुर्घटनेमध्ये एक पाय मोडलेला असताना बरोबर आहे का नाही आपल्यासारखा असता तर एखादा बेडवर तसाच झोपून राहिला असता, सगळे स्वप्न आपले चुराडा झाले असते, परंतु एक पाय बरोबर आहे का नाही एका पायावरून रेल्वे गेलेली असताना एक पाय बुगा झालेला असताना मनामध्ये स्वप्न येते की मी माउंट एव्हरेस्ट सर करणार आहे बरोबर आहे का नाही आणि भारतीय पहिली महिला विकलांग बनते माउंट एव्हरेस्ट सर्वात जगातलं सर्वोच्च शिखर बरोबर आहे सर करणारी ती पहिली महिला बनते तिचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. तर भैया आयुष्य काय बी होऊ शकतं. म्हणून वेळ जाण्याच्या अगोदर हे सगळ्या जणांचा आदर्श आपल्या समोर आहे पण जर आपल्या क्लासमधले काही उदाहरण द्यायचे असतील दोन लेकरं सांभाळून जर ती स्पर्धा परीक्षेची तयारी करून तलाठी म्हणून बरोबर एका 6 महिन्यामध्ये आपण सिलेक्शन करू शकत असेल तर आयुष्यात काय बी होऊ शकते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला संघर्ष करण्याची जी तयारी आहे त्यांनी संघर्षमध्ये जॉईन व्हायचं. कारण या ठिकाणी फक्त संघर्ष शिकवला जात नाही तर या संघर्षातून आपल्या यशाकडे कसं जायचंय याबद्दलच्या गोष्टीचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. म्हणून सोबत काय झालं ते लक्षात न ठेवता चांगल्या गोष्टी काय झाल्या त्या लक्षात ठेवा आणि भविष्यात आपल्याला काय गोष्टी चांगल्या करायच्यात यासाठी वर्तमान काळात आपल्याला मेहनत घ्यायची आहे यावर जरासं फोकस राहू द्या.